अजय येईलच एवढ्यात, आणि त्याने एकदा केस हातात घेतली ना की ती नक्की सॉल्व्ह होईल, आणि ती सुद्धा लवकर. सर आत येऊ? कम इन. अजय सर निघाले, थोड्याच वेळात पोहोचतील. गुड. अजय पण ना तसं जेवण अर्धवट टाकून गेले. दुसरं काकू काय झालं? बरं वाटत नाहीये का? अगं काही नाही ग, जरा थकवा आला होता म्हणून बसले होते इतकंच. आणि हे काय जेवणाचं ताट तसंच आहे. काकू भाऊजी जेवून गेले नाहीत का? अहो मगाशीच आले ना आणि आता गेले. आता काय सांगू तुला, अगं 2 दिवसांनी घरी आला म्हणून म्हटलं जेवून आराम कर, पण कसलं काय फोन आला आणि लगेच जावं लागलं त्याला. आणि त्याला सुद्धा ना हातातलं काम पूर्ण झाल्याशिवाय चैन पडणार नाही. अगदी यांच्यासारखा आहे हा. अगं यांनी सुद्धा आयुष्यभर काम केलं, स्वतःच्या घराकडे लक्ष द्यायला वेळ कुठे होता यांना. आणि यांनी सुद्धा अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकलंय. काकू मला कळते तुमची काळजी. मी काय म्हणते, भाऊजींचं लवकर लग्न करून टाका, म्हणजे बघा कसे अगदी वेळेत घरात येतील. आणि असंही तुम्हाला आता मुलगी शोधायची कुठे आहे, सगळं ठरलेलंच तर आहे. हो ग, ठरलेलं आहेच, पण यांनी मनावर घ्यायला पाहिजे ना. घेतील हो, घेतील मनावर. काय त्याच्या डोक्यात आहे काही कळत नाही. आणि कामात नाही वेळ मिळायला पाहिजे ना. तेही बरोबर आहे. बस तू मिळाल. हो. कदम एक काम करा, मॅडम ना अजयच्या डेस्ककडे घेऊन जा, आणि अजय आला की मला भेटायला सांगा. येस सर. प्लीज. थँक्यू. सुर्वे. येस सर. चेन स्नॅचिंगच्या केसची फाईल अजय सरांनी काढून ठेवायला सांगितली होती. येस सर, फाईल टेबलवर ठेवली आहे. ओके, पण त्यांना सगळे डिटेल्स हवेत. शुअर सर. या. अजय. येस सर. मॅडमची कंप्लेंट घेतलीस? येस सर. थँक्यू सो मच सर. आय होप तुम्ही मला मदत कराल. डोंट वरी मॅडम, PSI अजयचा रेकॉर्ड आहे, त्यांच्या टेबलवर कुठलीही केस पेंडिंग नाहीये, आणि त्यांना दिलेल्या सगळ्या केसेस त्यांनी डेडलाईनच्या आधी सॉल्व्ह केल्या. सो डोंट वरी. निघू मी? येस सर. मला कॉफी मिळेल इथे? तुम्हाला इथली कॉफी चालेल? आय कॅन ट्राय. पवार, मनाला एक कॉफी सांग. या मॅडम. तुमच्या नवऱ्याबद्दल काही माहिती सांगाल? त्यांचं येणं जाणं कुठे असतं वगैरे? ॲक्च्युली त्यांच्या बिझनेस लाईफमध्ये मी कधी इंटरफिअर नाही केलं, पण काही असेल तर मी नक्की सांग. कुठे सांगायचं? आय मीन तुम्ही इथे नसाल तर मी कुठे इन्फॉर्म करू? मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर देऊ शकतो.
माझं कार्ड. साहेब कॉपी. मॅडम ना दे. मॅडम कॉपी. थँक्यू. मॅडम पेस्टरवाली कॉपी आपली. काय म्हणतोस म्हण्या? मी मजेत. आणि साहेब तुम्ही असताना कसलं टेन्शन असणार काय आपल्याला? अभ्यास चालू आहे ना. हो साहेब. येऊ. छान आहे. कॉफी छान आहे. लाईफ इज सो अनप्रेडिक्टेबल ना मिस्टर अजय. सकाळी उठले तेव्हा मी घरी होते आणि मला कधीच वाटलं नव्हतं संध्याकाळी इथे पोलीस स्टेशनमध्ये असेल. आम्ही दोघंच असतो घरी. नोकर मंडळी आहेत, पण बोलायचं म्हटल्यावर कुणाशी बोलायचं असा प्रश्न पडतो. यांच्या रुटीनमुळे हे सतत कामात बिझी असतात. कामानिमित्त बाहेर जातात. मग मी एकटीच असते घरी. म्हणायला गेलं तर सगळंच आहे. बंगला आहे, पैसा आहे, गाड्या आहे, नोकर चाकर आहेत. पण सगळं असूनही काहीच नसल्यासारखं. मला खूप बोलायला आवडतं, फिरायला आवडतं, लॉंग ड्राईव्हवर जायला आवडतं. लग्नाआधी हे सगळं शक्य होतं, पण लग्न झाल्यापासून मी खूप एकटी आहे. परफ्यूम कुठला? परफ्यूम नाही, मी परफ्यूम नाही वापरत. ओ, मला वाटलं. सो आर यू मॅरिड ऑर यू आर अ बॅचलर? नाही, लग्न झालं नाही अजून. Sorry. It's okay. Are you engaged? पहिल्याच भेटीत जरा खूप पर्सनल होते. I'm sorry. निघू मी? डोंट वरी, इकडे द्या. थँक्यू. काही इन्फॉर्मेशन मिळाली तर नक्की कळवा मला. डेफिनेटली. मिस्टर अजय, तेवढा तुमचा नंबर. मी तुम्हाला मेसेज करतो. मी ह्यासाठी फोन केला होता की जर तुम्ही घरी असाल तर घरीच थांबा. आम्ही चौकशीसाठी तुमच्या घरीच येतो आहोत.